जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री राजेश जोशीजी, ज्या इमारतीचा आपण उद्घाटन केलं त्या इमारतीत पहिल्या ज्युडिशियल ऑफिसर ज्या कार्यरत राहतील त्या सन्माननीय स्वरूपा चरटेजी, अध्यक्ष प्रशांत संगीरवारजी, माननीय जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि इतर सर्व सन्माननीय सरकारी अधिकारी, जिल्हा वकील संघाचे, त्याचप्रमाणे विविध तालुका वकील संघाचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले गोंदिया जिल्ह्यातील तसेच आजूबाजूच्या परिसरातून उपस्थित सर्व वकील बंधू, त्याचप्रमाणे नागरिक बंधू, आज मला अतिशय आनंद होत आहे की आज या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्याची संधी आपण दिली. याकरता खरं म्हणजे शक्य नव्हतं, परंतु आपल्या बार काउन्सिलचे सदस्य श्री पारिजातजी पांडे जे बार काउन्सिलचे अध्यक्ष होते, त्यांचा खूप आग्रह होता की देवरीची जमीन आहे ती तुमच्या न्यायालयाधीशामुळे मिळाली आणि त्यामुळे या बिल्डिंगचं उद्घाटन तुमच्या हस्ते झालं पाहिजे आणि त्यामुळे आज आम्ही सर्वजण इथे उपस्थित आहोत. मला अतिशय आनंद आहे. गोंदिया जिल्ह्याशी माझा जवळचा समुद्र आलेला आहे. गोंदियाला एक त्यावेळची अतिशय गाजलेली जी सेशन्स ट्रायल होती, त्या ट्रायलमध्ये मी सरकारी वकील म्हणूनही कार्य केलेलं आहे. त्यावेळेला गोंदियाच्या अनेक वकिलांशी जवळचा संबंध आला. गोंदिया जिल्ह्याच्या इमारतीचं भूमिपूजन, त्याचप्रमाणे गोंदिया जिल्हा न्यायालयाच्या बिल्डिंगचं अनावरणसुद्धा करण्याची मला संधी मिळाली. त्याचप्रमाणे मोरगाव अर्जुनी, आमगाव येथील न्यायालयाचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं आणि आज अतिशय ज्याला आपण नक्षलग्रस्त असा भाग म्हणतो, जो भाग त्या भागामध्ये आणि महाराष्ट्राच्या टोकावरती, महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या बॉर्डरवरती जे देवरी गाव आहे, त्या गावात न्यायालयाची नवीन आणि अतिशय सुंदर अशा इमारतीचं उद्घाटन करण्याची मला संधी मिळाली. त्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. आज मी आपले जे मुख्य न्यायमूर्ती आहेत आराध्य साहेब, ते त्यांनी मुख्य न्यायाधीश पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर हा त्यांच्या उपस्थितीत आजचा दिवस म्हणजे आजच पहिले कार्यक्रम होत आहेत. मी सगळ्यांच्या तर्फे त्यांचं महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो आणि परत आपल्या सर्वांना विनंती करतो की आपले आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना लाभू द्या. मी त्यांचे आराध्य साहेबांचे विशेष आभार मानतो की त्यांनी जोशी साहेबांसारखा जो अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी आहे, त्यांनी 4 वर्ष अविरतपणे मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक म्हणून कार्य केलेलं आहे. अशा कर्तव्यवान अधिकाऱ्यावरती गोंदियासारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्याची जबाबदारी त्यांनी टाकली. ही अतिशय त्यांना आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना जे नक्षलग्रस्त भाग आहेत, मग तो गडचिरोली असो की गोंदिया असो, त्यावर त्यांचं विशेष लक्ष असते आणि त्यामुळे आराध्य साहेबांनी गोंदियाकरता एक अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश पाठवला. त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि जोशी साहेबांचं सुद्धा अभिनंदन करतो. त्यांना एका अशा महत्त्वाच्या नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये कार्य करण्याची संधी मिळेल. आज आपण बघतो की भारतीय राज्यघटनेने आपल्याला अधिकार दिलेले आहेत, कर्तव्य दिलेले आहेत आणि भारतीय राज्यघटनेने राईट टू जस्टिस हा एक मूलभूत हक्क मानलेला आहे आणि राईट टू जस्टिस इन्क्लूड्स राईट टू स्पीडी जस्टिस ॲज वेल एज राईट टू अफोर्डेबल जस्टिस. न्याय पक्षाघाताच्या दारी अशी एक संकल्पना आपल्याला माहीत आहे आणि त्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यामध्ये कोर्ट झालेला आहे आणि चांगल्या मला मुंबई उच्च न्यायालयाच्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि बिल्डिंग कमिटीचा अध्यक्ष म्हणून काम करायची संधी मिळाली आणि आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा चांगल्या इमारती PWDने उभ्या केलेल्या आहेत. त्यांचं मी अभिनंदन करू इच्छितो. आज या नवीन बिल्डिंगमधून आपल्या सर्वांना एक खऱ्या अर्थानं न्याय देण्याचा प्रयत्न करता येईल.
सुसज्ज बिल्डिंग आहे, वल्नरेबल विक्टिम्ससाठी वेगळा एक रूम आहे आणि सर्व सुविधांनी युक्त मग ते वकिलांकरता असो, जजेसकरता असो अशी एक सुंदर इमारत आपल्याला मिळालेली आहे। या इमारतीमधून निश्चितच न्यायदानाचं कार्य चांगल्या रीतीने होईल। संगीतवार साहेबांनी मागणी केलेली आहे आणि ते आता माझ्या जुरिडिक्शनच्या बाहेर आहे। ते त्यांची मागणी मी आराध्य साहेबांच्या, सामरे साहेबांच्या, चांदवारी साहेबांच्या कोर्टात आपल्यातर्फे प्रस्तुत करतो। मी स्वतः नेहमीच डिसेंट्रलाइज्डच्या मताधार आलेला आहे आणि आपल्याला माहीतच असेल की गडचिरोली जिल्ह्यामध्ये सिरोंच्या किंवा दुर्गम भागातल्या लोकांना गडचिरोलीपर्यंत रात्र प्रवास करून जावं लागायचं आणि मला आनंद आहे की माझ्या ज्युडिशियल ऑर्डरमुळे अहेरीला डिस्ट्रिक्ट आणि सेशन्स कोर्टाची तिथे स्थापना होऊ शकली। त्याची मागच्या वर्षी मला उद्घाटन करण्याची संधी मिळाली। या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी मी आपल्या सर्वांना पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा देतो। या बिल्डिंगमधून चांगल्या रीतीनं न्यायदानाचं काम शेवटच्या माणसाला, पक्षकाराला कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळात न्यायदानाचं कार्य करो अशी अपेक्षा व्यक्त करून त्याच्या शुभेच्छा देऊन मी आपल्या सर्वांचा आभारी आहे। आपण प्रेम दिलं, आशीर्वाद दिला, असेच आपले प्रेम आणि आशीर्वाद आमच्या सर्वांवरती राहू द्या अशी विनंती करून मी आपल्या सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। आदरणीय मंचावर व मंचासमोरील उपस्थित सर्व मान्यवरांचे मी स्वागत करतो। आपण सर्व भाग्यवान आहोत कारण आज आपल्याला उद्घाटन सोहळ्याचा कामी माननीय सर्वोच्च न्यायालयातून माननीय भूषण गवई साहेब आपल्याला लाभलेले आहेत, ज्यांच्या आदेशामुळे ही कोर्टाची स्थापना झाली होती, जागा मिळाली आणि आज तेच आपल्याला या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी विशेष पाहुणे म्हणून लाभलेले आहेत। म्हणून सर्वात प्रथम मी माननीय भूषण गवई साहेबांचं स्वागत करतो। तसेच इतक्यातच रुजू झालेले मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय मुख्य न्यायमूर्ती अगदी कामात व्यस्त असणारे आहेत, तितक्या कामातून वेळात वेळ काढून आज गवई साहेबांचा तिसरा कार्यक्रम आहे आणि वेळ कमी आहे म्हणून तरीसुद्धा ते इथं हजर झालेले असताना सोबत आपल्याला मुख्य न्यायमूर्ती साहेब आपल्याला लाभलेले आहेत, त्यांचं अगदी मनापासून मी स्वागत करतो। तसेच माननीय सामरे साहेब, माननीय चांदवानी साहेब, न्यायमूर्ती नागपूर हे सुद्धा आपल्याला वेळात वेळ काढून आज लाभलेले आहेत, मी त्यांचे अगदी मनापासून इथे स्वागत करतो। आपल्यासोबतच आपल्याला श्री पांडे साहेब, बार कौन्सिल मेंबर, पूर्व बार कौन्सिल अध्यक्ष श्रीमती चरडे मॅडम आणि अध्यक्ष श्री प्रशांतजी देवरी तालुका बार अध्यक्ष यांचेसुद्धा मी स्वागत करतो। इथं उपस्थित सर्व तालुक्यातील अध्यक्ष, सभासद व सर्व उपस्थितांचे वेळेअभावी नाव न घेता सर्व उपस्थित बंधू भगिनी सर्वांचे मी स्वागत करतो आणि आपले सर्वांचे अभिनंदन करतो की आपल्याला हा स्वर्णिम सोहळा मिळालेला आहे। कार्यक्रम नसून याला मी सोहळा म्हणेन कारण जे आपल्याला विभूती प्राप्त झालेले आहेत, एकासोबत इतक्या लहान तालुक्यात या सर्वांनी आपल्याला वेळ दिलेला आहे म्हणून सर्वांचे मनापासून स्वागत करून उपस्थित सर्व शासकीय, निमशासकीय सर्वांचे मी स्वागत करतो। वेळेच्या अभावी मी आता आपल्या शब्दाला विराम देतो कारण आपल्याला सर्वांना माननीय मुख्य न्यायमूर्ती साहेब आणि गवई साहेबांना ऐकायचं आहे। आपल्या शब्दाला विराम देत धन्यवाद। व माननीय जिल्हा न्यायाधीश जोशी साहेब तसेच मंचावर उपस्थित असणारे माननीय चरडे मॅडम आणि बार काउन्सिलचे सदस्य असलेले श्री सदस्य साहेब, सर्वांना मी नमस्कार करतो आणि सर्वप्रथम धन्यवाद देतो गवई साहेबांना जे ह्या छोट्याशा गावात सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असूनही येण्याची तयारी दर्शविली आणि ह्या छोट्याशा गावापासून न्याय कसा जनतेपर्यंत पोहोचेल याच्या
करिता असलेली त्यांची मानसिकता त्यांनी दाखवून दिली. निश्चितच न्याय खऱ्या अर्थाने जेव्हापर्यंत ग्रासरूट लेवलवर पोहोचत नाही तोपर्यंत न्याय मिळाला, प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला हे म्हणू शकत नाही. आणि माननीय श्री गवई साहेबांची मानसिकता तीच आहे की नाही, ग्रासरूट लेवलवर न्याय मिळाला पाहिजे. हे दुसरी वेळ आहे माननीय श्री गवई साहेबांची देवरी येथे येण्याची. आधी ते खरंच ग्रासरूट लेवलवर होते आणि आज त्यांनी एवढी उंच भरारी घेतलेली आहे तरी पण त्यांचे पाय जमिनीवर आहे हे दाखवण्याचं हा एक सुंदर उदाहरण आहे. निश्चितच गवई साहेबांच्या बाबतीत जेवढी बोललं तेवढं कमी आहे. आज आमच्या देवरीवासियांना 1982पासून कोर्टाचं प्रपोजल असतानासुद्धा आम्हाला कोर्ट मिळू शकले नव्हते. तरी त्यानंतर 1995पासून जे मी 92ला वकील झाल्यानंतर 1995पासून जे प्रयत्न केले आणि ते प्रयत्नाला यश मिळाला. बाकी देवरीवासियांच्या मदतीने 2008ला यश मिळाले. 2008ला न्यायालय स्थापन झाले आणि त्यानंतर जमिनीची शोधाशोध सुरू झाली. जमिनीची शोधाशोध जेव्हा सुरू झाली आणि शासनाकडनं मिळणं अशक्य झालं तेव्हासुद्धा आमच्या आधारस्तंभ आम्हाला जे मिळाले होते ते हेच गवई साहेब ज्यांनी आम्हाला रिट पिटिशनमध्ये न्याय दिला आणि एवढी भव्य इमारत तयार करण्यासाठी जागा दिली. त्याकरता परत मी देवरीवासियांचे सगळ्यांच्या वतीने आभार मानतो. ह्या निश्चितच याकरता आमच्या देवरीवासियांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. त्यामध्ये फक्त वकीलच नव्हे तर ग्रामवासियांचा सुद्धा सहभाग लाभलेला आहे आणि नेते मंडळींचा सुद्धा सहभाग लाभलेला आहे. आमदार श्री संजयजी पुराम यांनी सुद्धा आमच्या देवरीच्या विकासासाठी खूप प्रयत्न केले आणि हा एक विकासाचा भाग म्हणून तुमच्यासमोर जे आज एवढी मोठी इमारत तयार आहे. त्यानंतर मी आता जे झालेलं आहे ते तर निश्चितच आज स्वप्नपूर्ती आमची झालेली आहे आणि स्वप्नपूर्ती ह्या स्मरणिकेचे आम्ही विमोचन पण साहेबांच्या हाताने करणार आहोत. पण आम्ही इथेच थांबणार नाही आहोत, कारण फक्त देवरीच नव्हे तर देवरी तालुका, सडक अर्जुनी तालुका आणि मोरगाव अर्जुनी तालुक्याला खरंच जर न्याय द्यायचं असेल तर इथे डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि सिनियर डिव्हिजन देणं फार गरजेचं आहे. सर आजच्या तारखेतही सर आमच्या देवरी तालुक्यातील कळकोडीच्या पलीकडे असलेल्या रहिवाशाला न्याय मागासाठी जिल्हा न्यायालयाला 120 किलोमीटर जावं लागते आणि जर देवरीला कोर्ट झालं तर ह्या तालुक्यातच नव्हे तर सडक अर्जुनी मोरगाव अर्जुनी तालुक्यातील लोकांना जिल्हा न्यायालयात यासाठी कदाचित 50-60 किलोमीटरही पडणार नाही, एवढं एकदम अंतर कमी होईल. आणि बाकी क्रायटेरियासुद्धा फुलफिल करतोय आम्ही आणि आम्हाला विश्वास आहे आमचे आमदार साहेब प्रयत्न करतील आणि शासनाकडनं सुद्धा मंजुरी मिळवतील. त्यानंतर फक्त तुमचा आशीर्वाद असायला हवा. तुमचा जर आशीर्वाद असला तर निश्चितच देवरी येथे डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि सिनियर डिव्हिजनचे न्यायालय उघडायला वेळ लागणार नाही आणि हीच अपेक्षा करतो मी माननीय न्यायमूर्ती श्री गवई साहेब तसेच आमचे मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती श्री आलोक आराध्य साहेब यांच्याकडनं अपेक्षा करतो. आणि मला असं वाटते आराध्य साहेबांचं आमचं तेवढं जास्त संबंध आले नाही, पण मी जेव्हा पत्रिका द्यायला गेलो होतो त्यांना तेव्हा त्यांचा जो स्वभाव पाहिला निश्चितच त्यांचीसुद्धा मानसिकता ग्रासरूट लेवलपासून सगळ्यांना न्याय द्यायची दिसून आली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे जे गार्डियन जस्टिस आहेत ते फक्त आमचे गार्डियन जस्टिस नव्हे तर ह्या कोर्टाच्या उद्घाटनासाठी त्यांनी तेवढं प्रयत्न केले. त्यामुळे आम्हाला असं वाटायला लागलं की ते फक्त गार्डियन जस्टिस नव्हे तर आमचे ओरिजिनल गार्डियन तेच आहेत. तसेच सांबरे साहेबांबाबत सुद्धा आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्ही हायकोर्टात पुष्कळ आधीपासून जुळून प्रॅक्टिस पण केलेली आहे. त्यामुळे सांबरे साहेबांचं सुद्धा जेवढी तारीफ केली तेवढी निश्चितच कमी आहे. असे सगळे महानुभूती आम्हाला ह्या कार्यक्रमाला लाभलेले आहेत. त्यामुळे हा क्षण निश्चितच सुवर्ण अक्षराने लिहिण्यालायक क्षण आहे आणि सगळ्या देवरी तालुक्यातीलच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यातील लोकांना अविस्मरणीय असणारा क्षण होणार आहे. आणि याच्याकरता मी सर्वप्रथम चांदवाणी साहेब आमचे गार्डियन जस्टिस यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द समाप्त करतो. फुले आणि संविधानाचे रचयिता बाबा साहेब आंबेडकर यांना शतशत नमन करतो. आज
देवरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या उद्घाटन प्रसंगी लाभलेले उद्घाटक माननीय न्यायमूर्ती श्री भूषण गवई साहेब, प्रमुख उपस्थितीत असलेले माननीय मुख्य न्यायमूर्ती आराध्य साहेब, यानंतर मी श्री प्रशांत सांगीडवार अध्यक्ष देवरी तालुका वकील संघ यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. तालुका वकील संघामधील पदाधिकारी देखील आदरणीय न्यायमूर्तींचे स्वागत करणार आहेत. मी विचार मंचावर उपस्थित श्री प्रशांत सांगीडवार अध्यक्ष देवरी तालुका वकील संघ यांचे स्वागत, शाल, रोपटे आणि बास्केट देऊन करण्याची विनंती मी माननीय श्री SR मोकाशी, सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर गोंदिया आणि देवरी तालुका वकील संघाचे सदस्य महेश पोगळे यांना करते. मी भंडारा जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष श्री किशोर लांजेवार यांना करते. ॲडव्होकेट किशोर लांजेवार, उपस्थित माननीय श्री परिजात पाचरडे, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर देवरी यांचे स्वागत, शाल, रोपटे आणि बास्केट देऊन करण्याची विनंती मी माननीय श्री AV कुलकर्णी माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोंदिया श्री राजेश N जोशी, यांचे स्वागत, शाल, रोपटे आणि बास्केट देऊन करण्याची विनंती मी माननीय श्री DV हरणे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर गोंदिया आणि गोंदिया जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष श्री TB कटरे यांना करते. तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय अतिथी माननीय न्यायमूर्ती श्री नितीन W सांबरे आणि माननीय न्यायमूर्ती श्री महेंद्र W चांदवानी यांचे स्वागत करण्याकरिता मी माननीय श्री MT असीम, जिल्हा न्यायाधीश 2 गोंदिया, देवरी तालुका वकील संघाचे सचिव पुष्पकुमार गंगोई, देवरी तालुका वकील संघाचे खजिनदार सचिन बावरिया यांना आमंत्रित करते. माननीय खोसे साहेब आणि बावरिया वकील साहेब आपण पण यावे. आपण चांदवाणी वकील साहेबांचे स्वागत करू, चांदवाणी न्यायमूर्ती वकिलांचे स्वागत करावे. आदरणीय खोसे साहेब आणि वकील श्री सचिन बावरिया यांना विनंती आहे की आपण न्यायमूर्ती महेंद्र W चांदवानी मूर्ती आपल्या सर्वांना लाभलेले खरोखरच भूषण आहे.
माननीय न्यायमूर्ती श्री भूषण आर गवई, न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांचे स्वागत शाल, रोपटे, बास्केट, सन्मानचिन्ह व लाकडाची कलाकृती देऊन करण्याची विनंती मी माननीय श्री राजेश एन जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोंदिया, तसेच देवरी तालुका वकील संघाचे अध्यक्ष श्री प्रशांत संगीळवार यांना करते. धन्यवाद. यानंतर श्री भूषण आर गवई हे एक उत्कृष्ट, परिचित आणि उत्तुंग असे व्यक्तिमत्व आहे. न्यायिक and of the dais. President, Secretary and other office bearers of Chandrapur District Bar Association, learned members of the bar, officers of the local administration, distinguished dignitaries, guests, ladies and gentlemen. It's our privilege to have amongst us Honorable Mr. Justice B.R. Gavai, Judge Supreme Court of India, on this momentous occasion of inauguration of new court building at Devri District, Godia. This moment is possible only on account of initiative taken by His Lordship on the judicial side. District courts' need for a robust judicial infrastructure at district level cannot be overstated. A well-equipped district court is the backbone of our justice dispensation system, ensuring that citizens have access to fair and timely justice. And investment in infrastructure and resources of the court is imperative to provide justice. The court at Devri shall be equipped with all the facilities. It shall have modern and hardware and software systems and all basic facilities for ensuring accessibility to all the litigants. On the occasion of inauguration of this new court building, let us renew our commitment to rule of law and pursuit of justice. I wish all the stakeholders all the very best. Thank you. Jai Hind, Jai Maharashtra. सन्माननीय आलोकारांची नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरेजी, गोंदियाचे सुपुत्र आणि मान्यवरांना विनंती करते की आपण स्मरणिकेचे प्रकाशन करावे. यानंतर मी सर्व उपस्थितांना विनंती करते की त्या सर्वांनी कृपया राष्ट्रगीताकरिता उभे राहा.
धन्यवाद. यानंतर आपण वळणार आहोत कार्यक्रमाच्या अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, ज्यांचे मार्गदर्शन ऐकण्याकरिता आपण